तर किंग्स सर्कलची सध्याची परिस्थिती आपण पाहतोय, ज्या ठिकाणी पाणी तुंबलं आणि त्यामुळे आता अनेक गाड्या बंद पडल्या आहेत। सध्या ही जी लाईन आपण पाहतोय, लोक हाताने गाडी आपली ओढत नेत आहेत, तर ही यासाठी परिस्थिती उद्भवली आहे कारण की त्यांच्या गाड्या बंद पडल्या आहेत। किंग्स सर्कल हा दादरकडे येणारा मार्ग आहे आणि त्या ठिकाणावर आपण पाहिलं होतं की सकाळी 11:15 दरम्यानच पाणी साचायला सुरुवात झाली होती। एकची परिस्थिती आपण पाहिली जेव्हा तर गुडघ्याच्याही वरती पाणी आलं होतं आणि आता त्याच वेळी गाड्या बंद पडायला सुरुवात झाल्या होत्या। आता सुद्धा आपण पाहतोय जे कोणी या पाण्यातून पुढे येत आहे ती प्रत्येक गाडी बंद पडताना दिसतेय। टू व्हीलर्सला तर याचा जास्त फटका बसताना दिसतोय आणि आपण कारही बघू शकतो या दृश्यांमध्ये, जी अर्धी पाण्याखाली गेलेली आहे, चाकही दिसेनासे होत आहेत। अशी परिस्थिती फोर व्हीलर गाड्यांची आहे आणि दुचाकी गाड्या तर बंद पडत आहेत। वाहन चालकांना खाली उतरून आपलं वाहन हाताने ढकलत पुढे न्यावं लागतंय। दृश्य सध्याची लाईव्ह दृश्य आपण किंग्स सर्कल मधली पाहतोय। तर हे चिमुरडे ज्यांची शाळा आता सुटली आहे, किंग्स सर्कल मध्ये अनेक शाळा आहेत आणि आता शाळांना सुट्टी जाहीर केल्यानंतर पहिल्या हाफमध्ये फर्स्ट हाफमध्ये जे शाळेत गेलेले मुलं होते त्या सगळ्यांना लगेच पालकांनी घरी जावं अशी नोटीस पाठवण्यात आली शाळेकडून। पालकही आता गेलेत आणि आपापल्या पाल्यांना ते घरी घेऊन जात आहेत, मात्र त्यांना सुद्धा याच पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागतोय। जातानाची परिस्थिती, येतानाची परिस्थिती, दोन्ही रस्त्यांवरची परिस्थिती आपण पाहतोय किंग्स सर्कल मधली। त्या ठिकाणी अशीच गर्दी आहे। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। रुपाली, सध्याचा तिथला ताजा आढावा। किंग्स सर्कलच्या या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यामुळे इतर वाहनांसह दुचाकीला याचा एक मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतं। सध्या मी किंग्स सर्कलवरून चेंबूरला दिशेने जाणारा जो उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलावरती आहे आणि आपण माझ्या अवतीभोवती हे सगळं चित्र बघू शकता। पाण्यातून बाहेर पडलेल्या ह्या सगळ्या दुचाकी सध्या बंद पडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या दुचाकीला सुरू करण्याचा प्रयत्न हे सगळे दुचाकी स्वार आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। संपूर्ण ब्रिजवरती अशीच दुचाकी स्वारांची या ठिकाणी रांग लागल्याचं पाहायला मिळतं। आपापलं थोडं जे सामान असतं ते घेऊन जाण्यासाठी खरं तर दुचाकीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आणि आपण पाहत आहोत की प्रत्येक जण या ठिकाणी किक मारून दुचाकी स्टार्ट करण्याचा खरं तर या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। आपण पाहत आहोत की ही बुलेट आपल्या समोरून चालली आहे, ती देखील या पाण्यामध्ये, पावसाच्या पाण्यामध्ये बंद पडल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्या दुचाकी ज्या आहेत त्या पूर्ण ब्रिजवरती अशाच पद्धतीने लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण जो ब्रिज आहे तो देखील बंद करण्याची वेळ खरं तर आलेली आहे। आपण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पाहत आहोत की ज्या ठिकाणी जो रस्ता जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारा रस्ता आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला अनेक दुचाकी दिसत आहेत। जे सगळे दुचाकी स्वार आहेत ते पाण्यातून आपली गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र ती गाडी निघताना पाहायला मिळत नाहीये। गाड्या बंद पडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे धक्का मारून ही गाडी बाहेर काढण्याचं काम जे ते या ठिकाणी आपल्याला बघतो आपण बाईक स्वारांना करायला पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण पाहतो एक टॅक्सी बंद पडलेला आहे, त्याला देखील धक्का मारून या ठिकाणी बाहेर काढलं जात आहे। अनेक ठिकाणी आपल्याला पालिकेचे कर्मचारी पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जे पाणी साचलेलं आहे ते कसं कमी होईल, पंपिंग या ठिकाणी लावलं जात आहे। मात्र आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये दुचाकींना याचा फटका बसल्याचं कळतं आहे आपल्याला आणि या ठिकाणी बघतो की जेवढा पाऊस पडलेला आहे त्याच्यानंतर आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातून वाट काढत खरं तर हे सगळे दुचाकी स्वार आपल्याला इथून जाताना पाहायला मिळतात आणि एवढं पाणी जे आहे ते गाडीमध्ये शिरलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता गाडी बंद पडलेली आहे। आता कसा तरी इथून पुढे जायचा प्रवास करायचा आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे जे दुचाकी आहेत ते आपली किक मारून जे आहे ते गाडीची या ठिकाणी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र असंख्य गाड्या या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत। आपण पाहत आहोत या ठिकाणी की अनेक जे नागरिक आहेत त्यांना खरं तर गाडी बाहेर काढणं अवघड झालेलं आहे, गाड्या बंद पडलेल्या आहेत। आता इथून पुढचा प्रवास करायचा कसा असा एक मोठा प्रश्न सध्या या ठिकाणी आहे। आपण पाहत आहोत मगाचपासून खरं तर तो एक सायकल घेऊन जाणारा व्यक्ती आहे, तो जवळपास मागचे 1.5 ते 2 तास झालं या ठिकाणी अडकून आहे, अजूनही त्याला रस्ता या ठिकाणी सापडत नाहीये आणि आपण बघतो की अनेक जे पोलीस कर्मचारी आहेत ते या ठिकाणी खरं तर ड्युटीवरती आलेले आहेत आणि ते देखील नागरिकांना आपण या ठिकाणी मदत करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र दुचाकी स्वार जे आहे ते सध्या या ठिकाणी आपण पाहतो की आपली गाडी अर्थातच आपण सगळी दृश्य पाहू शकतोय। रुपाली, खरंच बिकट परिस्थिती झाली आहे। वेळोवेळी या ठिकाणाची अपडेट आपल्याकडून आम्ही जाणून घेऊ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।